नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य विज्ञान या विषयातील अतिसंभाव्य प्रश्नांचा संच पाहणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा. सो आपला प्रश्न आहे की शैवाले कशाच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात? सो उत्तर आहे पेशीतील हरितलवकाच्या सहाय्याने. मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणतं आहे? उत्तर आहे फीमर, ज्याला मराठीमध्ये उर्विका असं म्हणतात, आणि हे हाड मांड्यांमध्ये असतं. प्रकाश संश्लेषण या क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? सो उत्तर आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन हा वायू जो आहे बाहेर टाकला जातो प्रकाश संश्लेषणामध्ये, आणि कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा घेतला जातो. आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशीची निर्मिती कोठे होते? सो उत्तर आहे अस्थिमज्जेमध्ये. स्थितंबर या थराच्या खालच्या भागात कोणत्या वायूचा थर असतो? तर उत्तर आहे ओझोन वायूचा. क्ष किरण म्हणजे एक्स रे प्रतिमेचा शोध कोणी लावला? सो सायंटिस्ट रॉन्टनजन यांनी एक्स रेचा शोध लावला. शरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवरती कोणत्या धातूचा लेप लावतात? सो उत्तर आहे जस्ताचा पातळ लेप शरण रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवरील लावला जातो, आणि या प्रक्रियेला गॅल्व्हनायझेशन असं म्हणतात. स्नायूंची अकार्यक्षमता कोणाच्या कमतरतेमुळे होतं? तर सोडियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे स्नायूंची अकार्यक्षमता होते. शरण रोखण्यासाठी तांब्या पितळेच्या भांड्यांना कशाचा लेप लावतात? तर तांबा पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप लावला जातो, आणि त्याला कल्लहीकरण असं म्हणतात. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात? सो एकूण 7 रंग असतात. कठीण पदार्थाला छिद्र पाडण्यासाठी कशाचा उपयोग होतो? सो उत्तर आहे हिऱ्याचा उपयोग होतो. डार्विनचा पहिला उत्क्रांती सिद्धांत कोणता आहे? सो सक्षम तोच टिकेल हा डार्विनचा पहिला उत्क्रांती सिद्धांत आहे. सजीवांना वनस्पती आणि प्राणी अशा 2 सृष्टीमध्ये कोणी विभागलं? तर उत्तर आहे कार्ल लिनियसने. मूलद्रव्यांच्या संज्ञा वापरण्याची पद्धत कोणी काढली? सो सायंटिस्ट बर्झेलियसने मूलद्रव्यांची संज्ञा वापरण्याची पद्धत काढली. धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी काय केलं जातं? सो उत्तर आहे धातुकांपासून धातू मिळवण्यासाठी निष्कर्षण, त्याला इंग्लिशमध्ये एक्स्ट्रॅक्शन असे म्हणतात, आणि शुद्धीकरण म्हणजे प्युरिफिकेशन केलं जातं. अणुसिद्धांत कोणी मांडला? सो जॉन डाल्टनने अणुसिद्धांत मांडला. नायट्रोजन स्थिरीकरण कोणकोणत्या प्रकाराने होतं? सो नायट्रोजन स्थिरीकरण त्याला इंग्लिशमध्ये नायट्रोजन फिक्सेशन असंही म्हटलं जातं. ते जैविक आणि वातावरणीय अशा 2 पद्धतीने होतं. सजीवांची पंचसृष्टी पद्धत कोणी शोधून काढली? तर त्यांचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांची 5 गटात विभागणी केली, त्यालाच पंचसृष्टी पद्धत असं म्हणतात. ते गट कोणते आहेत? सो ती पंचसृष्टी पद्धत होती. एक होतं मोनेरा, प्रोटिस्टा, कौके, वनस्पती आणि प्राणी. या पंचसृष्टीचा शोध लावलेला आहे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी. लहान आतडे किती लांब असते? सो लहान आतडे हे 6 मीटर लांब असते. प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सजीव हे परपोषी आहेत? सो प्रोटिस्टा सृष्टीमधील अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम हे जे सजीव आहेत हे परपोषी आहेत. परजीवी वनस्पती म्हणून कोणाला ओळखलं जातं? सो बांडगुळ आणि अमरवेल यांना परजीवी वनस्पती म्हणून ओळखलं जातं. आपल्या जठरामध्ये कोणतं आम्ल असतं? सो आपल्या जठरामध्ये जे असतं हे हायड्रोक्लोरिक आम्ल असतं, आणि या हायड्रोक्लोरिक आम्लामुळे जे आहे अन्नपचन सुलभ होतं. मृदेचे किती प्रकार पडतात? सो मृदेचे आम्लयुक्त मृदा, उदासीन मृदा आणि आम्लारी धर्मी मृदा असे 3 प्रकार पडतात. डॉट्स हा जो उपचार आहे हा कोणत्या रोगावरती आहे? सो डॉट्स नावाचा उपचार जो आहे हा क्षयरोगावरती आहे. क्षयरोग म्हणजेच काय? तर टीबी. आणि या डॉट्सचा फुल फॉर्म काय होतो? तर डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी शॉर्ट कोर्स असा जो आहे या डॉट्सचा फुल फॉर्म आहे. बेरीबेरी आजार कोणाच्या कमतरतेमुळे होतो? सो बेरीबेरी नावाचा आजार हा जीवनसत्व B1च्या कमतरतेमुळे होतो. कोण चेता आणि स्नायू कार्यांचं नियंत्रण ठेवतात? सो कॅल्शियम, सोडियम आणि पोटॅशियम हे जे आहेत चेता आणि स्नायू कार्याचं नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. ऑस्ट्रिओमेलेशिया हा जो विकार आहे हा कशामुळे होतो? सो कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होतो. नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण जे आहे हे कोणते 2 सूक्ष्मजीव घडवून आणतात? सो रायझोबियम आणि ॲझिटोबॅक्टर हे 2 सूक्ष्मजीव जे आहेत हे
नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण घडवून आणतात. पाठीच्या कण्यामध्ये किती हाडं असतात? सो पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 हाडं असतात. रक्तदानासाठी एकाच वेळी एका व्यक्तीचे किती रक्त घेतलं जातं? सो उत्तर आहे 350 ml. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? सो शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. ओझोनच्या थराचा नाश कोणामुळे होतो? सो क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्रा क्लोराईड ह्या रासायनिक वायू जे आहेत हे हवेत मिसळल्यानंतर ओझोनच्या थराचा नाश होतो. लाळेमध्ये कोणते विकर असते? सो लाळेमध्ये टायलिन नावाचं, त्याला दुसरं नाव आहे अमायलेज, हे विकर असतं. हवेची सापेक्ष आर्द्रता दवबिंदू तापमानास किती असते? सो उत्तर आहे 100%. ध्वनीचे सगळ्यात जास्त प्रसारण कोणामध्ये होते? सो ते होतं स्नायूमध्ये. सो लक्षात ठेवायचं, सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये, त्याच्यानंतर लिक्विडमध्ये आणि त्याच्यानंतर गॅसेसमध्ये जे आहे हे ध्वनीचं प्रसारण होत असतं. सगळ्यात जास्त सॉलिडमध्ये, नंतर लिक्विडमध्ये आणि नंतर गॅसेसमध्ये. अग्निशामक दलामध्ये आग विझवण्याकरता कोणाचा वापर केला जातो? सो उत्तर आहे कार्बन डायऑक्साईडचा. सीजीएस पद्धतीमध्ये उष्णता कशामध्ये मोजतात? सो उत्तर आहे कॅलरीमध्ये मोजतात. अणूचे जवळपास सर्व वस्तुमान कोठे एकवटलेलं असतं? सो उत्तर आहे केंद्रकामध्ये. प्रोड्युसर गॅस म्हणून कोणाचा वापर करतात? सो प्रोड्युसर गॅस म्हणून कार्बन मोनॉक्साईड आणि नायट्रोजनचा वापर करतात. ॲडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत कोणता संसर्गजन्य रोग पसरतो? सो उत्तर आहे डेंग्यू. स्नायू हाडांना कशाने जोडलेला असतो? सो उत्तर आहे स्नायूबंधाने, त्याला इंग्लिशमध्ये टेंडन असेही म्हणतात. सो स्नायू आणि हाडं जी आहेत ही टेंडनने जोडलेली असतात. अणूच्या केंद्रकामध्ये कोणते 2 प्रकारचे कण असतात? सो उत्तर आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, हे अणूच्या केंद्रकामध्ये असतात. राजवायू कोणत्या अवस्थेत आढळून येतात? सो राजवायू मुक्त अवस्थेमध्ये आढळून येतात. ध्वनीच्या निर्मितीसाठी कशाची आवश्यकता असते? सो उत्तर आहे कंपनांची आवश्यकता असते. पेशींच्या रचनेविषयीचा सिद्धांत कोणी मांडला? सो सायंटिस्ट M.J. शाल्डन आणि थिओडोर श्वान यांनी पेशींच्या रचनेविषयीचा सिद्धांत मांडला. हायड्रोक्लोरिक आम्ल हे जठरात गरजेपेक्षा जास्त वाढले की काय होतं? सो उत्तर आहे अपचन. अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला काय म्हणतात? सो उत्तर आहे संयोजन. मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? सो उत्तर आहे विटॅमिन डी कमतरतेमुळे मुडदूस नावाचा आजार होतो. आम्लयुक्त मृदेचा पीएच किती असतो? सो आम्लयुक्त मृदेचा जो पीएच आहे हा 6.5 पेक्षा कमी असतो. आम्लारी धर्मी मृदेचा पीएच किती असतो? सो आम्लारी धर्मी मृदेचा पीएच हा 7.5 पेक्षा जास्त असतो. आणि उदासीन मृदेचा जो पीएच आहे हा 6.5 ते 7.5 दरम्यान असतो. रक्तवाहिन्यांमधील झडपांचं काम कसं चालतं हे कोणी शोधून काढलं? सो उत्तर आहे विल्यम हार्वे यांनी. प्रथिने कशापासून तयार होतात? सो प्रथिने कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्यापासून तयार होतात. ध्वनीच्या प्रसारणासाठी कोणाची आवश्यकता असते? सो ध्वनी प्रसारणासाठी माध्यमांची आवश्यकता असते. जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण कोणी केलं? सो अँटनी लिव्हेनहुक या सायंटिस्टने जे आहे जिवंत पेशींचं सर्वप्रथम निरीक्षण केलं. निसर्गात एकूण आढळणारी मूलद्रव्य किती आहेत? सो निसर्गामध्ये एकूण 92 मूलद्रव्य आढळतात. एकूण किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे? सो 118 मूलद्रव्यांचा जो आहे शोध लावलेला आहे. या 118 पैकी 92 मूलद्रव्य जे आहेत ही निसर्गामध्ये आढळतात. पेशीभित्तिकेचं मुख्य कार्य कोणतं आहे? सो पेशीभित्तिकेचं जे मुख्य कार्य आहे ते आहे पेशीला आधार देणं, पेशीत जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याला अडवून पेशीचं जे आहे रक्षण करणं. पेशीभित्तिका म्हणजे काय? तर सेल वॉल. कोणामध्ये स्वतंत्र पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था नसते? सो उत्तर आहे वनस्पतींमध्ये स्वतंत्र पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था नसते. मनुष्याला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारता किती असते? सो मनुष्याला 20 Hz म्हणजे हर्ट्स, 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स या दरम्यान जे आहे ध्वनीची वारंवारता ऐकू येते. ॲनिमिया म्हणजे त्याला पांडुरोग असंही म्हणतात. कशाच्या कमतरतेमुळे होतो?
सो लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. त्याचं शोषण कोण करतं? सो उत्तर आहे ओझोन. ओझोन जे आहे सूर्यापासून येणारी अतिनील किरणं जी सजीवांसाठी हानिकारक असतात त्याचं शोषण करतो. सहजीवी वनस्पती कोण आहेत? सहजीवी वनस्पती आहेत दगडफूल. त्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये लायकन असेही म्हणतात. क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा वापर कोठे केला जातो? सो आपले जे एसी असतात, रेफ्रिजरेटर असतात, यामध्ये हवा थंड ठेवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बन्सचा वापर केला जातो. आणि लक्षात ठेवायचं याच क्लोरोफ्लोरोकार्बन्समुळे जो आहे ओझोन वायूचा नाश होऊ शकतो. प्रकाशाचे उत्सर्जन करणारा पदार्थ म्हणजे प्रकाशाचं उगमस्थान किंवा स्त्रोत होय. वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये कोणाच्या सहाय्याने अन्न निर्मिती करतात? सो वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये जमिनीतील पाणी, पोषक तत्व आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्याने अन्नाची निर्मिती करतात. मुळांचे कोणते दोन प्रमुख प्रकार पडतात? सो सोटमूळ आणि तंतुमय मूळ असे मुळांचे दोन प्रमुख प्रकार पडतात. निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे किती वजन हे स्नायूंचं असतं? सो निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन हे एकट्या स्नायूंचं असतं. कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? सो उत्तर आहे सल्फेटचा वापर केला जातो. एड्स हा रोग कशामुळे होतो? सो एड्स हा रोग HIV नावाच्या विषाणूमुळे होतो. आणि HIV चा फुल फॉर्म काय आहे? तर तो आहे ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. गुरुत्वीय बल म्हणजे काय? सो पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्या बलाला जे आहे गुरुत्वीय बल असं म्हटलं जातं. मानवी अस्थिसंस्था ही कोणत्या दोन भागांमध्ये विभागलेली आहे? सो मानवी अस्थिसंस्था जी आहे ही अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा या दोन भागांमध्ये विभागलेली आहे. प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे? तर तो आहे सूर्य. अक्षीय सांगाड्यामध्ये कशाचा समावेश होतो? सो अक्षीय सांगाड्यामध्ये कवटी, पाठीचा कणा आणि छातीच्या पिंजऱ्याचा समावेश होतो. आणि उपांग सांगाड्यामध्ये जो आहे हात आणि पाय यांच्या हाडांचा समावेश होतो. सोटमूळ कोणत्या वनस्पतींमध्ये असतं? सो सोटमूळ जे आहे हे द्विदल वनस्पतींमध्ये असतं आणि जे तंतुमय मूळ असतं हे एकदल वनस्पतींमध्ये आढळतं. रक्त कोणत्या दोन प्रमुख घटकांनी बनलेलं असतं? सो रक्त जे आहे हे रक्तद्रव आणि रक्तकणिका किंवा रक्तपेशी या दोन घटकांनी बनलेलं असतं. डार्विनचा दुसरा उत्क्रांती सिद्धांत कोणता आहे? सो डार्विनचा दुसरा उत्क्रांती सिद्धांत आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. वनस्पतींमध्ये कोणत्या दोन वहन संस्था असतात? सो उत्तर आहे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या. जलवाहिन्यांना झायलम असेही म्हणतात आणि रसवाहिन्यांना फ्लोएम असं म्हणतात. प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर कोण करतं? सो उत्तर आहे फॉस्फरस जे आहे प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. हायड्रोजन आयनांच्या सहतीवर आधारित पीएच संकल्पना, पीएच ही जी संकल्पना आहे हायड्रोजन आयनांच्या सहतीवरती, ही कोणी मांडली? सो उत्तर आहे सोरेन्सन्स यांनी. पेशीभित्तिका कोणामध्ये आढळत नाही? पेशीभित्तिका म्हणजे काय? तर सेल वॉल. सेल वॉल जी आहे ही प्राण्यांमध्ये आढळत नाही. प्राणी सोडले तर सगळ्यांमध्ये सेल वॉल असते. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात? सो त्यांना म्हटलं जातं धमन्या. प्रकाशाची चाल किती आहे? सो प्रकाशाची जी चाल आहे ती 3 × 108 मीटर पर सेकंड एवढी आहे. शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना काय म्हणतात? सो त्यांना नीला किंवा शिरा असं म्हटलं जातं. विषाणू जीवाणूंपेक्षा किती लहान असतात? सो विषाणू जे आहेत हे 10 ते 100 पटीने जीवाणूंपेक्षा लहान असतात. चाल आणि वेग यांची जी एकके असतात ती सारखेच असतात आणि ती SI पद्धतीमध्ये असतात मीटर पर सेकंड आणि CGS पद्धतीमध्ये असतात सेंटीमीटर पर सेकंड. एड्सचा फुल फॉर्म काय आहे? सो एड्सचा फुल फॉर्म आहे एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. पेशीभित्तिका असणारे पण प्रकाश संश्लेषण करू न शकणारे सजीव कोणते? सो ते आहेत कवकी. कोणते तंत्र वापरून समुद्राची खोली काढता येते? सो ते तंत्र आहे सोनार नावाचं तंत्र. प्रोटिस्टा सृष्टीतील कोणते सजीव हे स्वयंपोषी आहेत? सो प्रोटिस्टा सृष्टीतील युग्लिना आणि वॉलवॉक्स हे दोन जे आहेत हे स्वयंपोषी आहेत कारण त्यांच्यामध्ये जे आहे त्यांच्या पेशीमध्ये हरितलौकी असतात.
सोनार तंत्राचा फुल फॉर्म काय आहे? सो साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हे जे आहे सोनार तंत्रज्ञानाचा फुल फॉर्म आहे. निवडक्षम पारपटल कोणाला म्हणतात? सो प्रद्रव्य पटल किंवा त्याला स्पेशी पटल असंही म्हणतात, त्याला निवडक्षम पारपटल असं म्हटलं जातं. आमांश होण्यास कारणीभूत कोण असतं? सो एंटामिबा हिस्टॉलिटिका हे आमांश होण्यास कारणीभूत असतं. 5 वर्षाखालील लहान मुलं व कीटक कितीपर्यंतचा ध्वनी ऐकू शकतात? सो 25,000 हर्ट्झ पर्यंतचा जो ध्वनी आहे हा 5 वर्षाखालील लहान मुलांनी कीटक ऐकू शकतात. प्रत्येक दातावरती कशाचं आवरण असतं? सो एनेमल या कठीण पदार्थाचं प्रत्येक दातावरती आवरण असतं. गती जर सरळ रेषेमध्ये असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य कसे असते? तर या दोघांचं मूल्य हे सारखेच असते आणि गती सरळ रेषेत नसेल तर ते वेगवेगळे असू शकते. मानवी शरीरात किती स्नायू असतात? सो मानवी शरीरात 600 अधिक स्नायू असतात. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? सो जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आलेलं आहे. अश्वशक्ती या शब्दाचा वापर प्रथम कोणी केला होता? सो जेम्स वॅट यांनीच अश्वशक्ती या शब्दाचा प्रथम वापर केला होता. कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर असं म्हटलं जातं? सो उत्तर आहे रक्तगट ओ. फायब्रिनोजेन व प्रोथ्रॉम्बिनचे कार्य कोणतं आहे? सो रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये जे आहे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन मदत करतात. कोणत्या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही म्हणजे युनिव्हर्सल रिसिपियंट असं म्हटलं जातं? सो उत्तर आहे ए बी रक्तगटाला. आयर्न स्लाइड्स कशामुळे तयार होतो? सो लोह व गंधक तापवल्यावरती तयार होतो. धातू जे आहेत हे स्थायू अवस्थेत राहतात मात्र त्याला अपवाद कोण आहे? सो त्याला अपवाद आहे पारा आणि गॅलियम. ते रूम टेम्परेचरवर सुद्धा जे आहे द्रव अवस्थेमध्ये आढळतात. कर्बोदके कशापासून तयार होतात? सो कर्बोदके जे आहेत ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार होतात. मलेरियावर औषध म्हणून कोणती औषधी वनस्पती वापरतात? तर त्या वनस्पतीचं नाव आहे सिंकोना. ए बी आणि ओ या रक्तगटाचा शोध कोणी लावला? सो डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी ए बी आणि ओ या रक्तगटांचा शोध लावलेला आहे. विषमज्वर म्हणजेच टायफॉइड हा कोणत्या जीवाणूंमुळे होतो? सो सॅल्मोनेला टायफी नावाचा जीवाणू आहे त्याच्यामुळे विषमज्वर होतो. चुंबक कशापासून बनवतात? सो लोह, कोबाल्ट आणि निकेल यांच्या संमिश्रापासून चुंबक तयार केलं जातं. श्रव्यातीत किंवा स्तनातीत ध्वनी कोण ऐकू शकतं? सो श्रव्यातीत ध्वनीला इंग्लिशमध्ये अल्ट्रासॉनिक किंवा सुपरसॉनिक साऊंड जे असतात ते कुत्रा, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन हेच फक्त जे आहेत निर्माण करू शकतात. एबी रक्तगटाचा शोध कोणी लावला? तो एबी रक्तगटाचा जो शोध आहे तो लावलेला आहे डेस्कास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 साली. 20,000 हर्ट्झ पेक्षा अधिक वारंवारितेच्या ध्वनीला काय म्हणतात? सो त्याला श्रव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी असं म्हटलं जातं. कोणत्या प्रकारचा ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही? सो मनुष्य जो आहे हा श्रव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी हा ऐकू शकत नाही. 20 Hz पेक्षा कमी ध्वनी वारंवारिता असलेला अवश्राव्य ध्वनी त्यालाच इन्फ्रासॉनिक साऊंड असंही म्हणतात. ते कोण काढू शकतात? सो उत्तर आहे व्हेल मासा, हत्ती आणि गेंडा जे आहेत हा इन्फ्रासॉनिक साऊंड म्हणजेच 20 Hz पेक्षा कमी ध्वनी वारंवारिता असलेला काढू शकतात. हवेतील ध्वनीची चाल किती असते? सो हवेतील ध्वनीची जी चाल आहे ती 343.2 मीटर पर सेकंड एवढी असते. ज्या ध्वनीची वारंवारिता 20 Hz पेक्षा कमी असते अशा ध्वनीला काय म्हणतात? तो अशा ध्वनीला अवश्राव्य ध्वनी त्यालाच इन्फ्रासॉनिक साऊंड असंही म्हणतात. द्रव्य कशाला म्हणतात? सो द्रव्य ज्याला वस्तुमान असते आणि जे जागा व्यापते त्याला द्रव्य असे म्हणतात. कार्य आणि जी ऊर्जेची एकके आहेत ती सारखीच असतात. SI पद्धतीचं एकक आहे जूल आणि CGS पद्धतीचं एकक आहे अर्ग. ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजतात? सो ध्वनीची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजली जाते. ताणलेले रबर सोडून दिल्यावर मूळ स्थितीत येते या गुणधर्माला काय म्हणतात? सो या गुणधर्माला स्थितिस्थापकता असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये इलास्टिसिटी असे म्हणतात. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? सो स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा A H1N1 या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्लू होणारा इन्फ्लुएन्झा A H1N1 विषाणू कोठे आढळतो? सो हा डुकरांमध्ये आढळतो.
मोनेरा या सृष्टीत कोणाचा समावेश होतो? सो सर्व प्रकारच्या जीवाणूंचा आणि नीलहरित शेवालांचा समावेश मोनेरामध्ये होतो. स्टार्चचे रूपांतर माल्टोज या शर्करेमध्ये कोणामुळे होते? सो स्टार्चचं रूपांतर माल्टोजमध्ये टायलेन, त्यालाच अमायलेज असंही नाव आहे, या विकरामुळे होतो. अणु ऊर्जा निर्मितीमध्ये कशाचा वापर केला जातो? सो थोरियमचा वापर हा अणु ऊर्जा निर्मितीमध्ये केला जातो. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा ही एकच असते त्यावेळेला त्या बलाने केलेले कार्य टिंबटिंब असतं. सो त्यावेळी त्या बलाने केलेलं कार्य असतं धनकार्य. कोणता विषाणू जीवाणूंवरती हल्ला करतो? सो बॅक्टेरियोफाज नावाचा विषाणू आहे, तो जीवाणूंवरती हल्ला करतो. प्राण्यांमध्ये पेशीभित्तिकाऐवजी कोणतं बाह्य आवरण असतं? सो प्राण्यांमध्ये जे आहे पेशीभित्तिका नसून पेशीपटल नावाचं बाह्य आवरण असतं, त्याला इंग्लिशमध्ये सेल मेम्ब्रेन असेही म्हणतात. यकृताचं जे मुख्य कार्य आहे ते काय आहे तर ग्लुकोजचा साठा करणं. सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच होतो असं कोणत्या शास्त्रज्ञाने सांगितलं? तर तो शास्त्रज्ञ होता आर विर्श. पेशी हे नाव कोणी दिलं? सो पेशी हे नाव रॉबर्ट हुक यांनी दिलं. कवकांची पेशीभित्तिका कोणत्या शर्करेपासून बनलेली असते? सो त्या शर्करेचं नाव आहे कायटिन. कायटिन नावाच्या शर्करेपासून कवकांची पेशीभित्तिका बनलेली असते. अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असतो कारण अणुमध्ये जे आहे धन आणि ऋण प्रभार जे आहे हे समान असतात. विद्युत प्रभाराला धन प्रभार आणि ऋण प्रभार अशी नावं कोणत्या शास्त्रज्ञाने दिली? सो ते शास्त्रज्ञ होते बेंजामिन फ्रँकलिन. वस्तुमान कोणत्या एककामध्ये मोजलं जातं? सो वस्तुमान जे आहे ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजलं जातं. सदिश राशी त्यालाच वेक्टर क्वांटिटी असं म्हणतात, म्हणजे काय? तर सदिश राशी म्हणजे दिशा आणि परिमाणाच्या सहाय्याने मोजली जाणारी राशी. म्हणजे सदिश राशीसाठी दिशा आणि परिमाण दोन्ही आवश्यक आहे. सदिश राशीची उदाहरणं कोणकोणती आहेत? तर विस्थापन, वेग, वजन ही सदिश राशीची उदाहरणे आहेत. अदिश राशी म्हणजे काय? तो केवळ परिमाणाच्या सहाय्याने मोजली जाणारी राशी म्हणजे अदिश राशी. अदिश राशीसाठी दिशाची गरज नसते. सदिश राशीसाठी दिशा आणि परिमाण दोन्ही लागतं आणि अदिश राशीसाठी फक्त परिमाणाची आवश्यकता असते. अदिश राशीची उदाहरणं कोणकोणती आहेत? तर लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, वस्तुमान, तापमान, घनता, कालावधी, कार्य इत्यादी जे आहेत अदिश राशीची उदाहरणे आहेत. कशाचं निदान करण्यासाठी एलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते? सो एड्सचं निदान करायचं असेल तर ही एलिसा नावाची रक्ताची चाचणी केली जाते. दुधाची स्निग्धता वाढावी म्हणून दुधात काय मिसळतात? सो दुधामध्ये युरिया मिसळला जातो स्निग्धता वाढवण्यासाठी. कुत्रा चावल्यानंतर रेबीज या आजाराची लक्षणे किती दिवसात दिसू लागतात? सो ती 90 ते 175 दिवसामध्ये जे आहेत रेबीजची लक्षणं दिसू लागतात. स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं मायोलॉजी. गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी कशाचा वापर करतात? तर पाण्याचा वापर केला जातो. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर अंश सेल्सिअस नावाचं जे आहे एकक तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. मूलद्रव्य म्हणजे काय? सो ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्याला मूलद्रव्य असं म्हटलं जातं. संप्लवण म्हणजे काय? सो स्थायीरूप पदार्थाचं द्रव न होता थेट वायूमध्ये रूपांतर होतं. म्हणजे सॉलिडचं जे आहे हे डायरेक्ट गॅसेसमध्ये रूपांतर होतं, त्याला जे आहे संप्लवन असं म्हटलं जातं. पोषणाचे टप्पे कोणकोणते आहेत? सो पोषणामध्ये सर्वप्रथम अन्नग्रहण, त्याच्यानंतर पचन, त्याच्यानंतर शोषण, त्यानंतर सात्मीकरण आणि त्याच्यानंतर होते उत्सर्जन. सो अशा प्रकारे जे आहे हे 5 टप्पे असतात: अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण आणि उत्सर्जन. द्विनाम पद्धत कोणी शोधून काढली? सो द्विनाम पद्धत जी आहे कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने शोधून काढली. संयुग म्हणजे काय? सो 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेला पदार्थ म्हणजे संयुग. धुरीकरणामध्ये कशाचा वापर केला जातो? सो धुरीकरणामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईडचा वापर केला जातो. खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करताना कोणत्या वायूचा वापर करतात? सो हवाबंद पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ जे असतात त्याच्यामध्ये नायट्रोजन वायू असतो. कोणता रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो? सो हत्ती रोग हा क्युलेक्स डासाच्या मादीत चावल्यामुळे जो आहे हा हत्ती रोग होतो. दर मिनिटाला हृदयाचे जवळपास किती वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असतं? सो दर मिनिटाला हृदयाचं 70 ते 72 वेळेला
70 ते 72 वेळेला जे आहे आकुंचन व शिथिलीकरण होत असतं दर मिनिटाला. प्रकाशाचे संक्रमण कसे होते? तर प्रकाशाचे संक्रमण सरळ रेषेमध्ये होते. आपल्या घरामध्ये असणाऱ्या विद्युत दिव्यांमध्ये कोणत्या मूलद्रव्यांची तार असते? सो टंगस्टन नावाचं जे हे मूलद्रव्य आहे, त्या टंगस्टन नावाच्या मूलद्रव्याची तार ही आपल्या घरामध्ये असलेल्या विद्युत दिव्यांमध्ये असते. मक्याच्या कणसावरील बुरशी कोणती आहे? सो तिचं नाव आहे ॲस्पॅरजिलस. समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी कोणत्या जीवाणूंचा वापर करून घेतला जातो? सो ते जीवाणू आहे एल्कॅनिव्होरॉक्स. पाण्याचे शोषण शरीरात कोठे होते? सो मोठ्या आतड्यामध्ये पाण्याचं शोषण केलं जातं. वनस्पतींमध्ये हरितद्रव्य निर्माण करण्याचं काम कोण करतं? सो ते आहेत मॅग्नेशियम आणि लोह. क्षयरोग कोणत्या जीवाणूंमुळे होतो? सो टीबी जो आहे हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाच्या जीवाणूमुळे होतो. कोणतीही वस्तू दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागावरून काय होणं आवश्यक असतं? सो उत्तर आहे प्रकाशाचे परावर्तन. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणतं आहे? सो कानामध्ये स्ट्रिपस नावाचं जे आहे हाड असतं, हे मानवी शरीरातील सर्वात लहान हाड आहे. आपत्कालीन संप्रेरक म्हणून कोणते हार्मोन ओळखलं जातं? सो उत्तर आहे ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन हे हार्मोन आहे, हे आपत्कालीन संप्रेरक म्हणून ओळखलं जातं. डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते? सो डोळ्यातील पडद्यावरती वस्तूची प्रतिमा तयार होते. सर्वात मोठे डोळे असणारा सस्तन प्राणी कोणता आहे? सो सर्वात मोठे डोळे असणारा सस्तन प्राणी आहे हरिण. म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण किती असतं? सो म्हशीच्या दुधामध्ये चरबीचं प्रमाण असतं सरासरी 7%. सर्वात जास्त वितळण्याचा बिंदू असलेला धातू कोणता आहे? सो वितळण्याचा बिंदू असलेला धातू आहे टंगस्टन. सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? सर्वात कठीण पदार्थ आहे हिरा. शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्याचं काम कोण करतं? सो शरीरात पाण्याचं संतुलन ठेवण्याचं काम करतं मूत्रपिंड. रक्तामध्ये कोणता धातू आढळतो? सो रक्तामध्ये लोह हा धातू आढळतो. बीसीजीची लस कोणत्या रोगावर दिली जाते? सो बीसीजीची लस आहे ही क्षयरोग म्हणजे टीबी या रोगावरती दिली जाते. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे किती कप्पे असतात? सस्तन प्राण्याच्या हृदयाचे एकूण 4 कप्पे असतात. रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तो रक्ताभिसरण संस्थेचा शोध सर्वप्रथम विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने लावला. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो? सो इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरला जातो. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता आहे? सो लोहाच्या कमतरतेमुळे गॉयटर नावाचा रोग होतो. धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव काय आहे? सो धुण्याच्या सोड्याचं सामान्य नाव आहे सोडियम कार्बोनेट. एड्स नावाचा जो विषाणू आहे, एड्सचा विषाणू हा कोणत्या अवयवाच्या वाढीवरती परिणाम करतो? सो एड्सचा विषाणू हा रक्तातील टी पेशी असतात, टी सेल्स, या टी सेल्स वरती जे आहे एड्सचा विषाणू त्याच्या वाढीवरती परिणाम करतो. मशरूम कोणत्या प्रकारात मोडतो? सो मशरूम बुरशी या प्रकारात मोडतो. सो शरीराला ऊर्जा देण्याचं काम सर्वात जास्त कोण करतं? सो शरीराला ऊर्जा देण्याचं काम सर्वात जास्त कार्बोहायड्रेट्स करतात. आणि लक्षात ठेवायचं आहे, कार्बोहायड्रेट्सचा जो मुख्य घटक आहे तो आहे तृणधान्य. तृणधान्य हे कार्बोहायड्रेट्सचे अतिशय महत्वाचे घटक आहेत किंवा सोर्स आहेत. तंबाखूमध्ये कोणता विषारी पदार्थ असतो? सो तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारी पदार्थ असतो. कोणत्या जीवाची आवश्यकता अल्कोहोल तयार करण्यासाठी लागते? सो याचं उत्तर आहे बुरशी. बुरशी या जीवाची आवश्यकता अल्कोहोल तयार करण्यासाठी लागते. स्नायूंमधील कोणत्या आम्लामुळे थकवा येतो? तो स्नायूमध्ये लॅक्टिक ऍसिड असतं आणि या लॅक्टिक ऍसिडमुळे जे आहे आपल्याला थकवा जाणवतो. मानवी शरीरात कोणता घटक सर्वाधिक प्रमाणात आढळतो? सो मानवाच्या शरीरामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा घटक आहे ऑक्सिजन. दाबाचं एकक कोणतं आहे? सो दाबाचं एकक आहे पास्कल. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरलं जातं? तर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल नावाचं हे एकक आहे, हे भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरलं जातं. कोणता प्राणी सर्वभक्षक आहे? सो मनुष्य हा जो प्राणी आहे
हा सर्वभक्षक आहे. मोती प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनवतात? सो कॅल्शियम कार्बोनेट नावाचा पदार्थ आहे आणि या कॅल्शियम कार्बोनेट पासून मोती तयार केले जातात. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते? तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ. सो कोणत्या रंगांची वेवलेंथ जी आहे ही सर्वात कमी आहे? सो जांभळ्या कलरची वेवलेंथ ही सगळ्यात कमी असते. अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर कोणत्या उद्योगात केला जातो? सो अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो वीज या उद्योगामध्ये अभ्रकचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. विनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते? सो विनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड असते. तांब्याचा शत्रू कोणत्या घटकाला म्हटलं जातं? सो सल्फर हा घटक आहे. या सल्फर नावाच्या घटकाला तांब्याचा शत्रू असं म्हटलं जातं. इलेक्ट्रिक प्रेसचा शोध कोणी लावला? सो इलेक्ट्रिक प्रेसचा शोध लावलेला आहे हेनरी शिले यांनी. मानवी शरीरातील किती टक्के वजन हे हाडांनी व्यापलेलं आहे? सो आपल्या मानवी शरीरातील एकूण 14% वजन हे हाडांनी व्यापलेलं आहे. लाल रक्तपेशींचा नाश होण्याला काय म्हणतात? सो आरबीसीचा नाश होतो त्याला हेमोलिसिस असं म्हटलं जातं. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे? सो मानवी शरीरात सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी आणि या थायरॉइड ग्रंथीचं वजन असतं 25 ते 30 ग्रॅम. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागलेलं संप्रेरक कोणतं आहे? सो नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारं संप्रेरक आहे ऑक्सिटॉक्सिन. मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला ग्लुकोजचं गोदाम असंही म्हटलं जातं? सो ग्लुकोजचं गोदाम म्हटलं जातं यकृताला, कारण इथे जे आहे ग्लुकोजचा साठा असतो. ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम कोणी मांडले? सो ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडलेले आहेत केपलर नावाच्या सायंटिस्टने. जीवाश्माचं नेमकं वय शोधण्यात कोणती पद्धत मदत करते? सो जीवाश्माचं जर वय शोधायचं असेल तर त्यासाठी कार्बन डेटिंग नावाची पद्धत मदत करते. ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा कोणता आहे? सो ॲनेलिडा आणि आर्थ्रोपोडा यांना जोडणारा दुवा आहे पेरिपॅटस. पाण्याच्या विसंगत वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी कशाचा वापर करतात? सो पाण्याच्या विसंगत वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी होपचे उपकरण वापरले जाते. वातावरणातील तापमान वाढवणारा वायू कोणता आहे? सो वातावरणातील तापमान वाढवण्याचं काम करतो कार्बन डायऑक्साईड. R.H. विटाकर यांनी सजीवांचं किती प्रकारात वर्गीकरण केलं? सो R.H. विटाकर यांनी सजीवांचं 5 प्रकारामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. ते कोणकोणतं आहे? तर मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, फंगाय सृष्टी, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. हिपॅटायटिसचे किती प्रकार आहेत? सो हिपॅटायटिसचे एकूण 5 प्रकार आहेत. हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, हिपॅटायटिस डी आणि हिपॅटायटिस ई. हिपॅटायटिस म्हणजे काय? तर हिपॅटायटिस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कावळी म्हणतो. त्या कावळीचे 5 प्रकार आहेत. कोणत्या हिपॅटायटिस विषाणूचा संसर्ग हा दूषित अन्न व पाण्यामार्फत होतो? तर दूषित अन्न व पाण्यामार्फत होणाऱ्या हिपॅटायटिसला म्हटलं जातं हिपॅटायटिस ए आणि ई. कोणता हिपॅटायटिस हा दूषित रक्तामुळे पसरतो? तर दूषित रक्तामुळे हिपॅटायटिस बी, सी आणि डी हे पसरतात. वनस्पतींचा अबीजपत्री व बीजपत्री असा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तो एचर नावाचा शास्त्रज्ञ होता. त्याने वनस्पतींचा अबीजपत्री व बीजपत्री असा शोध लावला आणि हा शोध त्याने 1883 मध्ये लावला. अ व ब जीवनसत्वाचा शोध टिंबटिंब यांनी लावला. तो विटॅमिन ए आणि विटॅमिन बी या 2 जीवनसत्वाचा शोध लावलेला आहे मॅक्युनल नावाच्या शास्त्रज्ञाने. ऑक्सिजन शरीराच्या पेशींमध्ये कोणाद्वारे वाहून नेलं जातं? ऑक्सिजन शरीराच्या पेशींमध्ये आरबीसीस द्वारे वाहून नेलं जातं. आरबीसीस म्हणजे काय? तर रेड ब्लड कार्पसल. याला मराठीमध्ये जे आहे लाल रक्तपेशी असंही म्हणतात. परावर्तक दुर्बीण तयार करणारं पहिले शास्त्रज्ञ कोण होते? तर परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते आयझॅक न्यूटन. वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात त्या वनस्पती कोणत्या आहेत? तो वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात त्या वनस्पती आहेत अनावृत्तबीजी. धातू हे मुख्यत्वे कोणत्या अवस्थेत असतात? धातू हे मुख्यत्वे स्थायू अवस्थेमध्ये असतात. कोणते धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात? सो आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं की जे धातू असतात हे धातू मुख्यतः स्थायू अवस्थेत आढळतात. पण काही धातू असे असतात जे याला अपवाद आहेत, जसे की पारा आणि गॅलियम.
पारा आणि गॅलियम हे जे धातू आहेत हे द्रव अवस्थेत आढळतात कक्ष तापमानाला. कक्ष तापमान म्हणजे काय तर रूम टेम्परेचर. कुष्ठरोगाच्या रोगजंतूचा शोध कोणी लावला? कुष्ठरोगाच्या रोगजंतूचा शोध लावलेला आहे डॉक्टर ए हॅन्सन यांनी 1873 साली. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान हे वस्तूच्या टिंबटिंबचे गुणात्मक माप आहे. न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तुमान जे आहे हे वस्तूच्या जडत्वाचं गुणात्मक माप आहे. धान्य साठा टिकवण्यासाठी कोणते औषध वापरतात? धान्य साठा टिकवून ठेवण्यासाठी सोडियम क्लोरेट नावाचं औषध वापरलं जातं. पृथ्वीची त्रिज्या टिंबटिंब जवळ कमी तर टिंबटिंब जवळ जास्त आहे. पृथ्वीची त्रिज्या ही ध्रुवाजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. दवबिंदूवर सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब असते. दवबिंदूवर सापेक्ष आर्द्रता ही 100% असते. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावरती टिंबटिंब अवलंबून असतो. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावरती अपवर्तनांक अवलंबून असतो. प्लाझ्मोडियम या परजीवींमुळे कोणता रोग होतो? प्लाझ्मोडियम या परजीवींमुळे मलेरिया हा रोग होतो. आपल्या शरीरात कोण जैव रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात? आपल्या शरीरामध्ये विकरे म्हणजेच एन्झाईम हे जैव रासायनिक अभिक्रियांचा दर वाढवतात. अस्थिमज्जा टिंबटिंबामध्ये अनुपस्थित आहे. अस्थिमज्जा ही पक्ष्यांमध्ये अनुपस्थित असते. वनस्पतींची उत्पादकता आणि वितरण मोठ्या प्रमाणात कोणावर अवलंबून असतं? वनस्पतींची उत्पादकता आणि वितरण हे मोठ्या प्रमाणात पाण्यावरती अवलंबून असतं. रक्त टिंबटिंबामध्ये शुद्ध होतं. रक्त हे मूत्रपिंड म्हणजेच किडनीमध्ये शुद्ध होतं. कार्ल लिनियस यांनी सजीवांचं वर्गीकरण किती गटात केलं? कार्ल लिनियस यांनी सजीवांचं वर्गीकरण 2 गटात केलं, वनस्पती सृष्टी आणि प्राणी सृष्टी. ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचं पुस्तक कोणी लिहिलं? ओरिजिन ऑफ स्पीशीज नावाचं पुस्तक लिहिलं आहे चार्ल्स डार्विन यांनी. हे डार्विन तेच आहेत ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचं कार्य करणाऱ्या विशेष प्रकारच्या पेशींना काय म्हणतात? तर या पेशींना म्हटलं जातं चेतापेशी. चेतापेशी हे शरीरामध्ये एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचं कार्य करतात. धातूंची ऑक्साइडे टिंबटिंब असतात. धातूंची ऑक्साइडे ही आम्लारी धर्मी असतात. ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध कोणी लावला? ए, बी आणि ओ या रक्तगटांचा शोध डॉक्टर कार्ल लँडस्टेनर यांनी लावलेला आहे 1900 साली. धातूपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात? धातूपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला म्हटलं जातं तन्यता. अस्थिमज्जा प्रामुख्याने कोणत्या 2 प्रकारची असते? अस्थिमज्जा प्रामुख्याने लाल अस्थिमज्जा आणि पिवळी अस्थिमज्जा अशा 2 प्रकारची असते. मीनामाटा रोग कशामुळे होतो? पाऱ्यामुळे मीनामाटा हा रोग होतो. कोणता रोग हा हेन्सनचा रोग या नावाने ओळखला जातो? कुष्ठरोग हा हेन्सनचा रोग या नावाने ओळखला जातो. कुष्ठरोग कोणत्या जीवाणूंमुळे होतो? कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेपरा या जीवाणूंमुळे होतो. हायड्रोजन आणि टिंबटिंब या वायूंच्या संयोगामुळे पाणी तयार होतं. हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंच्या संयोगामुळे पाणी तयार होतं. त्वरण म्हणजे टिंबटिंबामधील बदलाचा दर होय. त्वरण म्हणजे वेगामधील बदलाचा दर होय. आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढणं या प्रक्रियेला काय म्हणतात? टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला म्हटलं जातं उत्सर्जन. एबी रक्तगटाचा शोध कोणी लावला? एबी रक्तगटाचा शोध लावलेला आहे 1902 मध्ये डेस्कास्टेलो आणि स्टर्ली या 2 शास्त्रज्ञांनी. उष्णता संक्रमणाला माध्यमाची आवश्यकता नसते त्याला काय म्हणतात? ज्या उष्णता संक्रमणाला माध्यमाची आवश्यकता नसते तेव्हा त्याला प्रारण असे म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला रेडिएशन म्हणतात. अमिबाचा आकार कसा असतो? अमिबाचा आकार हा अनियमित असतो आणि अमिबा जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे एकपेशीय प्राणी आहे. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे. पचन प्रक्रियेची सुरुवात कोणापासून होते? पचन प्रक्रियेची जी सुरुवात आहे ही तोंडापासूनच होते. आपल्याला माहिती असेल की ह्याचे काही टप्पे आहेत, जसे की आपण सर्वप्रथम अन्नाचं ग्रहण करतो, त्याच्यानंतर त्याचं पचन होतं, त्याच्यानंतर त्याचं शोषण होतं, त्याच्यानंतर सात्मीकरण होतं आणि नंतर उत्सर्जन होतं. हे जे आहेत काही टप्पे आहेत पचनाचे. अन्नाचं पचन आणि शोषण कोठे होते? अन्नाचे पचन आणि शोषण होतं लहान आतड्यांमध्ये म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये अन्नाचं पचन आणि शोषण होतं. मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण कोठे आढळतात?
सो उत्तर आहे भारतामध्ये. आपल्या भारतामध्ये मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. यकृताचे मुख्य कार्य काय आहे? सो यकृताचं जे मुख्य कार्य आहे ते आहे ग्लुकोजचा साठा करणं. पृथ्वीवरील खडक प्रामुख्याने कोणापासून बनलेले असतात? सो पृथ्वीवरील खडक प्रामुख्याने खनिजांपासून बनलेले असतात. स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? सो स्नायू म्हणजे काय? तर स्नायू म्हणजे मसल्स. तर स्नायूंच्या अभ्यासाला मायोलॉजी असं म्हटलं जातं. बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही कारण? बुरशी प्रकाश संश्लेषण करू शकत नाही कारण बुरशीमध्ये हरितद्रव्य नसतं आणि त्यामुळे ती प्रकाश संश्लेषण करू शकत नाही, त्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही. बेडूक हा टिंबटिंब आहे. सो बेडूक हा प्राणी आहे, हा उभयचर प्राणी आहे. नवजात बाळामध्ये अंदाजे किती हाडं असतात? सो नवजात बाळामध्ये अंदाजे 300 किंवा त्याच्याहून अधिक हाडे असतात. सर्वात मोठा एकपेशीय जीव कोणता आहे? सो सर्वात मोठा एकपेशीय जीव आहे अमिबा. प्रकाश संश्लेषणासाठी कोणता वायू आवश्यक आहे? सो प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू इम्पॉर्टंट असतो. प्रकाश संश्लेषणामध्ये वनस्पती जे आहेत हा कार्बन डायऑक्साईड वायू घेतात आणि ऑक्सिजन हा वायू जो आहे हा बाहेर टाकला जातो. पानांचा हिरवा रंग कोणत्या कारणामुळे होतो? सो पानांना जो हिरवा रंग असतो तो क्लोरोफिलमुळे असतो. मानवी शरीरात रक्त शुद्ध करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर मानवी शरीरात जे रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया असते तिला डायलिसिस असं म्हटलं जातं. मानवी रक्ताचा रंग लाल असतो कारण मानवी रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं आणि हिमोग्लोबिनमुळे मानवी रक्ताचा रंग लाल असतो. मानवी मेंदूचा कोणता भाग इतरांच्या तुलनेत सर्वाधिक विकसित आहे? सो मानवी मेंदूचा सेरेब्रम नावाचा भाग आहे हा इतरांच्या तुलनेत सर्वाधिक विकसित आहे. अशक्तपणा कशामुळे होतो? सो फॉलिक ऍसिडमुळे अशक्तपणा होतो. कोणत्या वायूला स्ट्रेंजर वायू असेही म्हणतात? सो झेनॉन नावाचा वायू आहे त्याला स्ट्रेंजर वायू असेही म्हटलं जातं. हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? सो हिमोग्लोबिनमध्ये लोह हा धातू असतो. अल्झायमर रोग मानवी शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? सो अल्झायमर नावाचा रोग हा मानवी शरीराच्या मेंदूवरती परिणाम करतो. फिमेल सेक्स हार्मोन्स कोणते आहेत? सो फिमेल सेक्स हार्मोन्स आहेत इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे दोन फिमेल सेक्स हार्मोन्स आहेत. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग टिंबटिंब असतो. सो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग सुद्धा वेगवेगळा असतो. मेल सेक्स हार्मोन्स कोणते आहेत? सो टेस्टोस्टेरॉन हे जे आहे मेल सेक्स हार्मोन आहे. मानवी रक्तात सामान्य कोलेस्ट्रॉलची पातळी किती असते? सो मानवाच्या रक्तामध्ये सामान्य कोलेस्ट्रॉलची पातळी असते 180 ते 200 मिलीग्राम. मानवी नखे कशापासून बनतात? सो मानवी नखे बनतात कॅरोटीन पासून. रक्तामध्ये कोणता पदार्थ आढळतो जो रक्त गोठण्यास मदत करतो? रक्तामध्ये फायब्रिनोजन नावाचा पदार्थ असतो जो रक्त गोठण्यास मदत करतो. फायब्रिनोजन नावाचा ऍक्च्युली घटक असतो. ह्या घटकामुळे जे आहे रक्त गोठण्यास मदत होते. द्राक्षांमध्ये कोणते आम्ल आढळते? सो द्राक्षांमध्ये टार्टारिक ऍसिड असतं. शिरा ही रक्तवाहिनी कोणत्या दिशेने जाते? सो शिरा ही रक्तवाहिनी हृदयाच्या दिशेने जाते. कोणता धातू मानवाने प्रथम वापरला? सो तांबे हा धातू मानवाने प्रथम वापरला. लोखंडाचे गंजणे हे कशाचे उदाहरण आहे? तर लोखंडाचे गंजणे हे ऑक्सिडेशनचं उदाहरण आहे आणि लोखंडाचं गंजणं जर थांबवायचं असेल तर त्याच्यावरती जे आहे जस्ताचा पातळ लेप लावायचा, जेणेकरून लोखंडाचं गंजणं जे आहे हे थांबू शकतं. लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर लोहाच्या कमतरतेमुळे गलगंड नावाचा रोग होतो. वाळवंटातील वनस्पतींची पाने टिंबटिंब असतात. सो वाळवंटातील वनस्पतींची पानं असतात ही काटेरी असतात. काला आजारला कोण कारणीभूत असतं? सो काला आजारला कारणीभूत असतं प्रोटोझोआ. हायड्रोफोबिया हे कोणाचं मुख्य लक्षण आहे? सो हायड्रोफोबिया हे रेबीजचं मुख्य लक्षण आहे. कोणाच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडतात? सो लोहाच्या कमतरतेमुळे पानं ही पिवळी पडतात. बायपास शस्त्रक्रिया कोणत्या रोगावरती केली जाते? सो बायपास शस्त्रक्रिया ही हृदय रोगावरती केली जाते. सीजीएस मध्ये वस्तुमानाचा एकक काय आहे? सो सीजीएस मध्ये वस्तुमानाचा एकक आहे ग्रॅम. रक्तदाब मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? त्याला म्हणतात स्फिग्मोमॅनोमीटर. हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? सो हिमोग्लोबिनचं कार्य असतं ऑक्सिजन वाहून नेणं. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडं असतात?
सो मानवी कवटीमध्ये एकूण 22 हाडे असतात. या 22 पैकी डोक्यामध्ये 8 आणि चेहऱ्यामध्ये 14 अशी मिळून जे आहेत 22 हाडं मानवी कवटीमध्ये असतात. त्वचेचा गोरेपणा, काळेपणा तसेच केसांचा सुद्धा जो आहे कलर जो आहे हा मेलॅनिनमुळे ठरतो. हिवताप म्हणजेच मलेरिया हा कोणत्या डासाची मादी चावल्यामुळे होतो? सो अॅनाफिलस नावाच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया हा आजार होतो. शिजवलेले अन्न खराब करणारे जीवाणू कोणते आहे? तर ते आहे क्लॉस्ट्रिडियम. क्लॉस्ट्रिडियम जे आहे हे शिजवलेलं अन्न खराब करतं. क्लॉस्ट्रिडियम. रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणं आणि त्यामुळे शरीराअंतर्गत रक्तस्राव होणं हे कोणत्या आजाराचं लक्षण आहे? तर ते डेंग्यू या आजाराचं लक्षण आहे. रक्ताचा सामू म्हणजेच पीएच किती असतो? तर तो असतो 7.4. परासरण त्याला ऑस्मॉसिस असे म्हणतात. ही प्रक्रिया काय आहे? सो जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे प्रद्रव्य पटलामधून होणारा पाण्याचा प्रवास आहे त्याला ऑस्मॉसिस असे म्हणतात. पिकोर्ना विषाणू कोणामध्ये असतो? सो पिकोर्ना नावाचा विषाणू हा गुरांमध्ये आढळतो. एका वर्षामध्ये 4दा रक्तदान केल्यास किती रुग्णांचे प्राण वाचवता येतात? सो उत्तर आहे 12 रुग्णांचे प्राण. कोणत्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हणतात? सो WBCs म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशींना सैनिकी पेशी असं म्हणतात. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.